नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. अहेरी नगरपंचायत येथील कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पलूस नगर परिषदेत गुरुवारी तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी बोलताना पलूस नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी विजयकुमार जयवंत मुळीक यांनी सांगितले की 10 जून रोजी अहेरी नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या वैभव पांढरे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असून या घटनेमुळे राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारच्या घटनांमुळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होण्याचा धोका असून शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत व त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नगर परिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. कर व प्रशासकीय अधिकारी ऋषिकेश पाटणकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांपासून अहेरी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत संबंधित सर्व स्तरांवर निवेदन देण्यात आल्याची माहिती दिली. या निषेध कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी स्वाती आंबी, कर व प्रशासकीय अधिकारी विजयकुमार मुळीक, ऋषिकेश पाटणकर, नम्रता लोटके, वसीम खाटीक, नगर अभियंता मृणालिनी मोहिते, लेखापरीक्षक पूजा पाटील, लेखापाल निलेश कुलकर्णी, पाणीपुरवठा अभियंता शुभम शेंडगे, सहाय्यक नगर रचनाकार योगदा पवार, वरिष्ठ लिपिक सचिन तुपे, चंद्रकांत जिरगाळे, जीवन मोरे, शरद वाघमारे, साधना चन्ने, सुरेखा मुळे, सोमनाथ पुदाले, आकाश वाघमारे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दिनांक 10/6/2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी नगरपंचायत कर निरीक्षक यांना झालेल्या मारहाणी संदर्भात आम्ही आज नगर परिषद पलूस यांनी जाहीर निषेध करत आहोत. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.